पाहिजे आणि त्या ड्रेननी ती पाणी ड्रेन आउट झालं पाहिजे। आता बातमी आहे खड्ड्यांची। चाकणच्या खड्ड्यांना एमआयडीसीतल्या कंपन्या वैतागल्यात। 20 छोट्या मोठ्या कंपन्या साताऱ्यातल्या खंडाळा एमआयडीसी मध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। महाराष्ट्राला 1000 कोटींचा यामुळे फटका बसू शकतो। तब्बल 4000 कर्मचारी त्यामुळे बेरोजगार होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। खड्डे, अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी आणि अपघात चाकणमध्ये नित्याचेच झालेत। तर 20 कंपन्यांनी एकत्रित येऊन एक संघटना स्थापन केली आहे आणि या संघटनेमार्फत जागा मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत। 140 लोक आमच्याकडे म्हणजे तेवढी कुटुंब आमच्या ह्या उद्योगावर अवलंबून आहेत। आम्ही हाय प्रेशर डाय कास्टिंग बिझनेस मध्ये आहोत। रिक्षा एक्सपोर्टहून आम्ही या ठिकाणी 19 वर्ष आहोत। परिस्थिती अत्यंत भयानक आहे। इथली जी काही रस्त्यांची चाळण झालेली आहे, रस्त्यांची दुरावस्था आहे आणि ज्याला म्हणतो की हे नियंत्रित करणं आणि त्याच्या पलीकडे पण असंख्य समस्या आहेत, विजेच्या समस्या आहेत। मुख्यतः बजाज ऑटोचं काम करतो। बजाज ऑटोचे पार्ट्स आम्ही प्लेटिंग करतो। बजाज ऑटो आहे, मारुती आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे आणि आमचा साधारण टर्नओव्हर 13 CR प्लस आहे। आणि पुढचं एक्सपेन्शन करताना आम्ही नक्कीच तो विचार करतोय की एवढ्या सगळ्या अडचणींना फेस करणं खूप अवघड आहे। जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, जे इन्फ्रास्ट्रक्चर न मिळाल्याने जागेची अवेलेबिलिटी नाही आहे, त्यामुळं आणि लोकांची सेफ्टी, जे काही आमच्याकडे वर्ग येतो हा मोटरसायकलवरनं येतो, हे छोटे छोटे कामगार आहेत, लोकल काही कामगार आहेत, त्याच्यामुळं त्यांना होणारा त्रास हा आम्हालाही कन्सिडर करणं गरजेचं आहे। दरम्यान या खड्ड्यांवर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। शाळकरी मुलं आहेत, त्यांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा अनेकदा वाहनातून उतरून पायी जावं लागतं। ते 2-2, 3-3 तास त्या वाहतुकीत खोळंबतात। यामध्ये पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत की हे खड्डे त्वरित बुजवण्याच्या संदर्भात दिलेले आहेत। महाराष्ट्र सरकारला सुद्धा मी पत्र दिलेलं आहे की यामधला तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचा 59 कोटी रुपयांचं टेंडर निघालेलं आहे आणि आजही रस्त्यांवर जर खड्ड्यांचं साम्राज्य असेल तर मग या अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार, याची जबाबदारी कोणाची? गेल्या जवळपास काही दिवसांमध्ये 19 जणांचा जीव या खड्ड्यांमुळे गेलेला आहे। मग या अधिकाऱ्यांवर, या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होऊ नयेत का? तर पुण्याजवळच्या चाकण एमआयडीसी मधला हा प्रश्न अधिकच गंभीर होत चाललाय आणि त्यामुळे 20 कंपन्या साताऱ्यातल्या खंडाळा एमआयडीसी मध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामुळे मोठा फटका बसू शकतो। अनेक कुटुंब यावर अवलंबून आहेत आणि त्यामुळे या खड्ड्यांमुळे या कुटुंबाची वाताहत होऊ शकते। वळूयात पुढच्या बातमीकडे।